मोसंबी संत्रा बागेमध्ये आंबे बहाराची फळं, बागेच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्याचबरोबर तणनाशक, तण निर्मूलन झालं पाहिजे आणि फळगळतीसुद्धा नाही झाली पाहिजे, याच्यासाठी तणनाशक कोणते वापरावे हा पडलेला शेतकऱ्याला सर्वात मोठा संभ्रम आहे. कारण या ठिकाणी जे वेला असतात किंवा वेलवर्गीय गवतं असतात तर ते कुठल्याही तणनाशकाने, म्हणजे जसं की आपण ग्लायफोसेट 41% घेतलं तर त्याने काँग्रेस जात नाही, वेलं जात नाही, मग या तणनाशकाचा मारून उपयोग काय? मिरा 71 मारलं तर या ठिकाणी बरेचसे गवतं जातात, परंतु काँग्रेस तरीसुद्धा जात नाही आहे. तो एक प्रश्न मोठा आहे. आणि जर तणनाशकच वापरलं नाही तर बागेला पूर्ण ह्या वेली ज्या आहेत तर त्या वेढा घालत असतात. मग नेमकं तणनाशक कोणतं वापरावं जेणेकरून बाग सुरक्षित राहील आणि तणांचं सुद्धा समूळ बंदोबस्त झाला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण याच्यामध्ये आपण 2 तणनाशकाची माहिती, म्हणजे जसं की लाईव्ह डेमो आपण जो घेत असतो किंवा त्या तणनाशकांचा वापर करत असतो, प्रयोग करत असतो आणि त्याच्यानंतरच खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परंतु तुम्ही व्हिडिओ तर खूप बघताय परंतु लाईक करत नाही आहे, त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करत नाही आणि त्याचमुळं काय होतं आहे की आपला उत्साह कुठंतरी कमी होतो. कारण एवढे काळजीपूर्वक व्हिडिओ बनवायचे, सुरक्षिततेचा प्रश्न, त्याचबरोबर जिम्मेदारी ही व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची असते. भरपूर शेतकरी आपलं जे पण आपण तणनाशक वापरतो किंवा जे स्टेटमेंट करतो तर ते वापरूनच शेतकरी शेती करत असतात आणि त्यामुळे जिम्मेदारीनं व्हिडिओ आपल्याला बनावं लागतात. मित्रांनो, या ठिकाणी बागेच्या सुरक्षेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण या ठिकाणी आंब्या बहाराची फळं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये गळली नाही पाहिजे. कारण जर तणनाशक मारून गळ होत असेल तर या ठिकाणी तणनाशक वापरावं की नाही हा शेतकऱ्यांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न असतो. आणि त्यामुळं तणनाशक कोणतं वापरावं, मग ते हर्मेट्री वापरावं, स्वीप पॉवर वापरावं की त्याचबरोबर जे बाहेरचं LM+ येतं त्याचा वापर करावा, म्हणजे तणच उगणार नाही आहे. तर अशा वेगवेगळ्या तणनाशकावरती आज आपली चर्चा होणार आहे. मित्रांनो, आपण जे पण तणनाशक वापरतो तर त्याने सर्व तणांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. कारण जर अर्धवट तण जळालं तर तणनाशकाचा वापर करून उपयोग नाही. त्याचबरोबर बागेची सुरक्षासुद्धा खूप महत्त्वाची आहे. तणनाशक वापरल्यानंतर गळसुद्धा नाही झाली पाहिजे आणि सर्व गवताचं निर्मूलन झालं पाहिजे. मित्रांनो, आता या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये आपण या बागेवरती प्रयोग करतोय. जसं की हे तुम्हाला पूर्ण तण दिसतंय ते पूर्ण हिरवगार आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रकारचं गवत आहे. म्हणजे या ठिकाणी एक याला चिमुक काटा म्हणतात आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी हा चिमुक काटा आहे. त्याचबरोबर हे काँग्रेस गवत आहेत, काही ठिकाणी याला गाजर गवत म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणत असतील ते सांगा. हे जे येडपट जातीचं गवत आहे म्हणजे वेलवर्गीय गवत, याचं कंद कुठल्याही प्रकारे जळत नाही, याचे कंद खांदूनच काढावे लागतात. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तण तुम्हाला दिसत असतील, गवत दिसत असेल, मग याचा समूळ नायनाट होतो का? म्हणजे आता आपण कोणतं तणनाशक वापरलं म्हणजे बागेला सुद्धा इजा नाही होत आणि त्याचबरोबर तणांचा सुद्धा बंदोबस्त होतो. मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी आपण याच बागेमध्ये बाहेरचं LM+ आहे त्याचा वापर केला होता, परंतु आपल्याला एवढे साईड इफेक्ट त्याचे सुद्धा जाणवले नव्हते आणि बागही व्यवस्थित होती, गळ पण एवढी वाटली नव्हती. फक्त ह्या ज्या हाईटचं गवत आहे म्हणजे जवळजवळ 1.5-2 फुटाचं गवत आणि या पद्धतीचं जे बी आलेलं काँग्रेस आहे हे त्याने जळालं नव्हतं. म्हणजे तुम्ही जर बाहेरचं LM+चा वापर करत असाल तर त्याला ह्या असं गवत लागतं, म्हणजे एकदम छोट्या हाईटचं गवत, म्हणजे हे पण जळतं आणि या ठिकाणी नवीन गवत पण येत नाही. म्हणून तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. परंतु दुसरा जर तणनाशक तुम्हाला वापरायचं असलं, म्हणजे दुसरं तणनाशक वापरायचं असलं तर मग ते कोणतं आहे, तर स्वीप पॉवर वापरलं तर सर्व काम व्यवस्थित होतं का? तर मित्रांनो, स्वीप पॉवरचा विषय असा आहे, म्हणजे 13.5% मधलं जे तणनाशक येतं तर त्या तणनाशकाने गवत तर जळतं परंतु काही गवतं त्याने पण सुटतात आणि 100% गवत हे मुळापर्यंत जळत नाही आणि परत फुटतात. मित्रांनो, आता हे जे तिसरं तणनाशक आपण वापरतोय म्हणजे आज बागेमध्ये आपण हर्मेट्रीचा वापर करतोय जे सॉल कंपनीचं येतं. तर याने काय काय होतं आणि कोणतं गवत जळतं, म्हणजे जेणेकरून सत्यता तुमच्या समोर येईल. बागेला काही हानी होते का? आपण या ठिकाणी मारलेलं आहे. ह्या गवताला जवळजवळ आता ह्या तणनाशकाचा वापर करून 2 दिवस झालेले आहेत आणि हे जे तण आहे तर हे तुम्हाला करपल्यासारखं दिसत असेल. पूर्ण वेलवर्गीय गवतसुद्धा करपल्यासारखं दिसतंय. 400 ग्रॅमचं जे पॅकेट येतं त्याच्यामध्ये आपल्या 10 पंप होतात, म्हणजे 40 ग्रॅम एका पंपाला वापरावं लागतं. परंतु याने समूळ गवताचा नाश होतो का हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण हे अर्धवट जळालेलं गवत आहे आणि त्याचबरोबर जवळजवळ सर्व गवत आता या ठिकाणी पिवळं पडलेलं आहे. परंतु जो चिमुक काटा आहे जो आमच्या भागामध्ये जास्त आढळतो म्हणजे या प्रजातीचं गवत,
तर हे मला वापरतानाच जे फीड ऑफिसर असतात जे सॉल कंपनीचे त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं याला प्रॉब्लेम येतो म्हणून. तर हे गवत थोडंसं कमी जळताना दिसतंय, पण जळताना मात्र दिसतंय. आता याची रिॲक्शन अजून 2-4 दिवसांनी कळणारच आहे, परंतु वेलवर्गीय गवत हे झटपट करपलेलं आहे आणि झटपट जळताना सुद्धा दिसतंय. छोट्या आकाराचं सुद्धा गवत जळताना दिसतंय. परंतु याच्या मित्रांनो कंपनी असं सांगते की बागेवरती याचे कुठल्याही प्रकारे विपरीत परिणाम होत नाही. परंतु आपण हे तणनाशक वापरल्यानंतर आपल्याला याचे बागेवरती काही साईड इफेक्ट जाणवतात का? कारण आपण या ठिकाणी ज्या तणनाशकाचा वापर केलेला आहे ते म्हणजे हार्मेट्री. आता या ठिकाणी हे गवत आहे आणि याचबरोबर इथं चिटकून काही फळं आहेत, म्हणजे या फळावरती 100% उडलेलं आहे. आता ही जी फळं आहेत वरची मी तुम्हाला दाखवतो ही कशा पद्धतीची फळं आहेत. एकदम क्लीन आहेत आणि त्याच्यावरती उडलेलं नाही, म्हणजे ज्या फळावरती उडलेलं नाही त्याला कुठल्याही प्रकारचा असर नाही किंवा झाडाला सुद्धा पिवळेपणा या ठिकाणी अजून 2 दिवसामध्ये दिसत नाही. अजून 4-5 दिवसामध्ये पूर्ण कन्फ्युजन दूर होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की 100% काय मॅटर आहे म्हणून. परंतु ज्या फळावरती उडतंय त्या फळांना काही परिणाम होतो का हे पण आपण बघणं गरजेचं आहे. मित्रांनो ही जी 2 फळं आहेत यांच्यावरती 100% तणनाशक उडलेलं आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहेत की हे जे फळ आहे तर हे थोडंसं बघा या ठिकाणी थोडासा परिणाम झाल्यासारखा वाटतोय आणि हे फळ मला वाटतं 100% गळून जाईल. अजून तर काही सांगता येत नाही, थोडंसं थांबूनच कळेल की नेमकं काय होतं आहे. परंतु ज्या फळाचे आसर दिसत आहेत किंवा वरचा जो चमडा आहे तो या ठिकाणी पाणी ओघळलेलं दिसतं आहे आणि म्हणून या ठिकाणी थोडंसं पिवळसर हे फळ झालेलं आहे. म्हणून ज्या फळावरती उडल त्या फळावरती 100% परिणाम होऊ शकतात. त्याच्या खालचं जे फळ आहे तर त्याला सुद्धा पिवळसर स्पॉट या ठिकाणी पडलेले तुम्हाला दिसत असतील. परंतु जे वरची फळं आहेत तर यांना कुठल्याही प्रकारचा पिवळसर स्पॉट तुम्हाला दिसणार नाही. हे बघा एकदम क्लीन फळ आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि त्याच्यानंतर याला कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु हे जे फळ आहे याच्यावरती उडलेलं आहे तर याला थोडासा पिवळसर डाग या ठिकाणी पडलेला आहे आणि हे भविष्यामध्ये फळ गळू शकतं किंवा जर त्याची कॅपॅसिटी असेल तर ते टिकून सुद्धा राहू शकतं. परंतु हे दुसरं जे फळ आहे तर याला सुद्धा थोडासा पिवळसर वाण या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे याच्यावरती सुद्धा तणनाशक उडलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की तणनाशक आपल्या बागेमधील ज्या पण फळावरती उडेल म्हणजे हार्मेट्री तर त्याला परिणाम होऊ शकतो. परंतु 100% अजून सांगता येणार नाही, 4-5 दिवसानंतर पूर्ण पोझिशन क्लिअर होईल. मित्रांनो मग बागेमध्ये कुठलंही तणनाशक वापरायचं नाही का हा एक मुद्दा आहे. आणि बाहेरचं जर LM+ वापरलं तर ते केव्हा वापरावं किंवा त्याचबरोबर आपण जे तणनाशक म्हणजे स्वीपॉवर असेल त्याच्यानंतर हार्मेट्री असेल किंवा LM+ असेल किंवा बागेमध्ये अन्य इतर जे तणनाशक आहे मग ते वापरावे की नाही हा पण पडलेला शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी माझं तर एक मत आहे की तुम्ही बागेमध्ये फवारणी करताना कुठल्याही तणनाशकाची करा. ह्या तणनाशकाने साईड इफेक्ट जास्त होणार नाही, फक्त झाड पूर्ण हिरवगार राहणार. जे फळ हिरवं आहे किंवा जे पान हिरवं आहे तर त्याच्यावरती 100% कार्य हे तणनाशक करू शकतं, कारण हिरव्या पानावरती त्याचा जास्त आपल्याला साईड इफेक्ट दिसून येतो. जे जे हिरवं आहे ते जळणार खोडावरती कंपनी सांगते की काही परिणाम होत नाही, म्हणजे क्लोरोफिल त्याच्यामध्ये नसतं. मित्रांनो आता प्रश्न असा उभा राहतो मग याच्यामध्ये मारायचं काय? आपण स्वीपॉवर जर मारलं तरी पण थोडासा परिणाम झाडावरती होणार, फळावरती होणार. बाहेरचं LM+ जरी मारलं तरी त्याचा सुद्धा फळावरती थोडासा परिणाम होऊ शकतो. ज्या फळावरती उडल त्याचाच फक्त. आणि गवत हे 6 महिने उगत नाही जे कंपनी सांगते बाहेरचं LM+ मारल्यानंतर. तर मित्रांनो तसा माझा अनुभव असा आहे की किमान 4 महिने तरी गवत त्या ठिकाणी उगत नाही. हे छोट्या आकाराचं असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये मग आपण जर तण तसंच ठेवला आणि ब्रश कटरचा सतत जर वापर केला तर काही परिणाम होऊ शकतात का हा पण पडलेला शेतकऱ्याला प्रश्न आहे. कारण जे शेतकरी ब्रश कटर मारतात आणि माझा पण अनुभव एक असा आहे की बागेमध्ये किमान वर्षातून 1 ते 2 वेळा तणनाशकाचा वापर आपण करू शकतो आणि करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ही जी जमीन आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस तणनाशक पडतं आणि त्याच्यानंतर हे गवत समूळ नाहीसं होतं तर जमिनीमध्ये या ठिकाणी काय होतं की पूर्ण भुसभुशीत जमीन होऊन जाते. ज्यावेळेस पूर्ण तण नाहीसं होतं त्यावेळेस जमिनीला सूर्यप्रकाश हा व्यवस्थित भेटतो आणि त्याच्यानंतर जे ऑक्सिजन लेव्हल ही जमिनीची वाढते आणि म्हणून झाडाची ग्रोथसुद्धा व्यवस्थित चालते. मित्रांनो सतत ब्रश कटरचा वापर केल्यानं काय परिणाम होतात? कारण ब्रश कटर आपण तर मारतोच, हे ब्रश कटरचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस फळं परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात तर त्यावेळेस आपल्याला ब्रश कटरचा वापर करणं गरजेचं असतं. त्यावेळेस तणनाशक मारलं तर 100% तुमच्या बागेची गळ ही होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ब्रश कटरचा वापर इथून पुढं म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून आपल्याला फक्त ब्रश कटर मारायचं आहे. या महिन्यामध्ये आपण तणनाशकाचा वापर करू शकतो, परंतु बागेला हानिकारक जे तणनाशक नाही त्यांचा वापर. आता राहिला ब्रश कटरचा वापर, तर सतत आपण जर ब्रश कटरचा वापर करत असलो
सतत जर बागेमध्ये आपण ब्रश कटरचा वापर करत राहिलो तर या ठिकाणी हे गवत काय होतं की परत जमिनीवरती पडतं. हे असं करत करत खालच्या मुळा त्याच्या साबूत राहतात आणि फक्त गवत कटतं, मुळा साबूत राहतात. त्याच्यानंतर पाऊस पडतो आणि जी जागा आहे ती पूर्णपणे पाऊस पडल्यानंतर वल धरून तशीच राहते आणि त्याच्यानंतर सततची वल दलदल त्या जमिनीमध्ये होऊन जाते आणि तिथं हानिकारक प्लस चांगले बॅक्टेरिया तयार होतात. खत त्या गवताचं होतं मान्य आहे, परंतु त्याचबरोबर हानिकारक बॅक्टेरियासुद्धा त्या ठिकाणी तयार होत असतात. सततची वल राहिल्यामुळं फायटोप्थेरासारख्या बुरशा आपल्या बागेच्या मुळांना, म्हणजे जसं की ते गवत सडलं त्याच्यानंतर तिथं हानिकारक बुरशी तयार झाली. जास्त वल असल्या कारणानं तिथले जे जीवाणू असतात तर ते गुदमरून मरून जातात आणि त्याच्यानंतर तिथं बुरशी तयार होते. बुरशी मुळांवर धावते आणि त्याच्यानंतर झाडं आपली ही डेंक्याला बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं आपल्याला काही काळकं होत नाही, पण थोडा जमिनीला आराम पाहिजे. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे. बरोबर आपण झाडाला जे खाद्य देतो म्हणजे रासायनिक असो शेणखत असो तर त्याच्यामध्ये गवतसुद्धा वाटेदार होतं आणि झाडाला जेवढे पाहिजे तेवढे अन्नद्रव्यसुद्धा कमी भेटतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे की वर्षातून 1-2 वेळा तणनाशकाचा वापर करू शकतो. त्याचबरोबर तणनाशक असं वापरा की जे झाडांना हानिकारक नसेल आणि जरी कितीही हानिकारक नसलं तरीसुद्धा फळावरती उडून देऊ नका, जेणेकरून आपल्या फळांचं नुकसान आणि झाडांचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. धन्यवाद.